नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या व्हिडिओत स्वागत आहे. कोल्हापूर फिशिंग विथ ऋतुराज. आज आपण फिशिंग करायसाठी आलो आहे आणि बघू शकता आपला आजचा स्पॉट. खूप दिवसानंतर ना आम्ही ह्या स्पॉटवरती आलो आहे. शक्यतो इथं आम्ही येत नाही मित्रांनो, कारण की इथं झाडी भरपूर आहेत आणि जर मासा सापडला तर अडकतो. आमचे भरपूर मासे इथे सुटलेत, त्यामुळे आम्ही इथं जास्त करून येत नाही. आणि आज आपण चारा म्हणून चपाती वापरणार आहे. डब्यामध्ये का ठेवायची आहे मित्रांनो, कारण की बाहेर ठेवला तर ती वाळते लवकर. मित्रांनो, आपण आज रॉड घेतल्या नवीन आणि रील बघू शकताय तुम्ही. योलो FC 6000 हे नवीन रील घेतले आणि रॉड पण घेतल्या. रॉडचं नाव बघू शकताय तुम्ही, डायनो फायर म्हणून रॉड आहे आणि 45 ग्रॅमचा स्पून आहे. आणि ह्याच्या आपण कास्ट करणार आहे. आणि कास्टिंग बघा रॉडवर कसलं भारी होते माहीत आहे. बघा, भरपूर लांबपर्यंत मित्रांनो कास्टिंग होते. आणि आज आपण आपल्या जुन्या आणि आवडीच्या स्पॉटवर आलो आहे. आपण जास्त करून या स्पॉटवर यायला बघत नाही, कारण की भरपूर आता आहे हा स्पॉट. बघू शकता किती स्मूथली आपण रिट्रीव्ह करालो आहे. आपण आज नवीन रॉड घेतला आहे. बघूया आज नवीन रॉडवर काय शिकार होते का, बघूया आपण. मित्रांनो, आपण अनेक सेटअप लावला आहे, दाखवतो तुम्हाला. हे आमचा पहिला रॉड लोकांना नॅनो स्पिन आणि मशीन आहे येवलोचं BG 6000 मॉडेल. इथे बरोबर असं सेटअप लावला आहे, कडेला इथे मारला आहे. मित्रांनो, चाल आले आपल्याला, जरा घाव मारलाय, लाईव्ह घाव बघितला आपण. बघूया आपल्याला काय भेटते का, बघूया. भरपूर वेळ झाला मित्रांनो, मासा नुसता डिवचत होता आणि चारा काय आपला उचलत नव्हता. त्यामुळे आम्ही 1.5 तास कास्टिंग केली मित्रांनो, पण आपल्याला बाईट काय मोठ्या झाल्या नाहीत. त्यानंतर आपण स्पूनवरती पण खेळलो. स्पूनला पण आपल्याला काही आज अटॅक झाले नाहीत. वातावरणात पण बदल झाला होता, ढगाळ वातावरण झालं होतं. बघू शकता तुम्ही वातावरण कसं आहे मित्रांनो. खूप वेळ झाल्यानंतर ना आम्हाला पण होप्स नव्हते मित्रांनो की मासा आपल्याला भेटेल, त्यामुळे आम्ही निवांत होतो. तितक्यातच मासा हुकअप झाला आणि आमचं लक्ष नसल्यामुळे तो मासा अडकला. मासा लागलाय, पण अशी हे झाले आहे की झाडीत अडकलाय मासा आपला. आणि आपण रॉड ढिल्ली सोडल्या, त्याला खेळू द्याले. स्वतः बाहेर आला तर नशीब, नाही तर आपल्याला पाण्यात जाऊन काढावं लागेल. बघू शकता झाडीत आत मासा अडकलाय. मासा आपण काढायचा प्रयत्न करणार आहे, तर आपण थोड्यात बघूया मासा आपल्याला बाहेर निघतोय का. 1.5 तासाच्या प्रयत्नानंतर आपल्याला मासा हुकअप झाला होता, पण तो पण मासा झाडीत अडकून बसला मित्रांनो. कारण की झाडी खाली भरपूर आहेत आणि मासाला हुकअप झाल्यानंतर तोच प्रॉब्लेम होतो की झाडीमध्ये दोरा आपला अडकून बसतो. मग आम्ही भरपूर प्रयत्न केला मासा बाहेर काढायचा, पण आपली दोरी काय सुटली नाही. त्यामुळे आम्ही पाण्यात उतरून तो मासा बाहेर काढला. ताहीर पाण्यामध्ये उतरला होता मित्रांनो, त्यानेच हा मासा बाहेर काढला आहे. 6 ते 7 किलो वजनाचा मासा मित्रांनो त्यानं बाहेर काढला आहे. आणि पहिल्यांदाच त्याला शिपरण जातीचा मासा भेटला आणि पाण्यात उतरून भावानं आपला मासा बाहेर काढला. बघू शकता आजची शिकार मित्रांनो, शिपरण कसे शिपरण मारल्या आज आपल्या भावानं, गोट्यानं मारल्या. व्हिडिओ करता आला नाही मित्रांनो, कारण की बघू शकताय झाडीत अडकली होतं आपला शिपरण. आपण पाण्यात पोहून काढल्या हिला. हा आपण गुच्छागळ तयार केलेला मित्रांनो, बघू शकताय. आणि या वरती आपल्याला मासा हुकअप झालाय. ह्याच्यावरती हे ठेवूया आपण. 4 तास फिशिंग केल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक मासा भेटला होता आणि चांगल्या साईजचा मासा भेटला होता आपल्याला, शिपरण मासा. आणि हा मासा आपण पहिल्यांदाच पकडलेला आणि याचं वजन पण 6 ते 7 किलो होतं आरामात. आणि बघू शकताय कशा पद्धतीनं तो मासा होता. आणि ताईरने चांगल्या पद्धतीने तो मासा जाऊ दिला नाही. अथक प्रयत्नानंतर तो मासा बाहेर काढला आणि आम्हाला तो व्हिडिओ करता आला नाही.
कारण की भरपूर आम्ही कन्फ्यूज झालेलो या मोमेंटला. पण आपण मासा बाहेर तो काढला आहे बघा. अरे फाटला पण घे जाईल, कल्लं फाटलं दे तेवढी वजन. साईज बघा, साईज मित्रांनो. वजन करा पाहिजे तर काजवा सगळं. आता वजन कसं करणार? खरं की घे वर. शिप्रण मासा आहे मित्रांनो आणि हा कार्प जातीचा मासा आहे. कॉमन कार्प असं म्हणलं जातं याला आणि आपल्या इथं शिप्रण म्हणून ओळखला जातो. दाखवू सेटअप आपला काय रॉड आणताना क्रॅक गेली मला. लूज बांधलेली काच फुटली. आपण मित्रांनो आवरत आहे कारण की बघू शकताय वेदर कसं झाले. त्या साईडला पाऊस आहे, बहुतेक पावसाळं वातावरण झाले. एवढं वातावरण झालं होतं तरी आमचं सरजी काय हालत नाहीत मित्रांनो. त्यांच्यावरती ऊन वारा पाऊस कशाचाही फरक पडत नाही. सेटअप बघा आपला काय काय आपल्याकडं. बारकी रिंगी, प्लोटर, हे पण टाकलं. स्पून आणल्यात आपण आज नवीन. हे बघतो मित्रांनो आता बघू शकताय संध्याकाळची वेळ झाल्या आणि वातावरण पण पावसाळा झाले. त्यामुळं आपण फिशिंग स्टॉप केलं आत्ता आणि घरी जाणार आहे. तरी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत.